राज ठाकरेंनी शिवतीर्थवर एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। प्रतिनिधी आणि त्याचबरोबर उमेदवारांना ते महत्त्वाच्या सूचना देणार आहेत। आताची महत्त्वाची आपण बातमी पाहतोय, मुंबादेवीला जाण्यापूर्वी ही महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी आपल्या उमेदवारांना आणि त्याचबरोबर प्रतिनिधींना बोलावलेलं आहे। मतदान केंद्रावर काय नेमकी काळजी घ्यायची या संदर्भातल्या सूचना राज ठाकरे देणार आहेत। तर उद्या मतदान आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारांना आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिनिधींना महत्त्वाच्या सूचना राज ठाकरे देणार आहेत। राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर ही बैठक बोलावलेली आहे। आज दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनाला सुद्धा जाणार आहेत, त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थवर राज ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बैठक बोलावली आहे, किती वाजता ही बैठक होणार आहे आणि साधारण कोणकोणते महत्त्वाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहू शकतात, नेते कोणकोणते उपस्थित राहू शकतात? अगदी बरोबर आहे। साधारणतः अर्ध्या तास 9:30 वाजेच्या सुमारास ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उद्या मतदान होणार आहे। आज प्रचार संपलेला आहे आणि अनेक ठिकाणी पैसे वाटप किंवा इतर काही जे कार्यक्रम होत असतात त्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवायचं, कसं जागृत राहायचं यावर मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर आजच जे BLO असतील म्हणजे मतदान प्रतिनिधी असतील उमेदवारांचे, त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहे आणि त्यातून जे दुबार मतदार असतील किंवा बोगस मतदार असतील त्यांच्या कशा प्रकारे बंदोबस्त करायचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते राज ठाकरे स्वतः BLOचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना सांगणार, उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सांगणार आहेत आणि त्यासाठीच ही बैठक बोलावलेली आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी भगवे मतदार म्हणून भगवे उमेदवारांचे जे प्रतिनिधी म्हणून ठेवणार येणार आहेत त्यांना काय सूचना द्यायच्या आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या बैठकीत सांगण्यात येणार आहे आणि त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर राज ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनाला मुंबईकडे रवाना होणार आहेत। अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।